गुड मॉर्निंग सगळ्यांना, सुप्रभात. तर आज बनवायची होती इडली, पण काय करावं, इडलीचं पीठ भिजवायला विसरले. त्यानंतर मग डोक्यात आयडिया आली की चला आता रव्याचीच बनवूया. तर यामध्ये मी दही, सोडा, लिंबू हे टाकून सर्व मिक्स करून 5 मिनटासाठी झाकून ठेवलं. देन इथे त्यासाठी मी चटणी बनवायला खोबरं, लसूण एक्सेट्रा ब्ला 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 ते जे तुम्हाला घ्यायचं ते घ्या. मी इथे थोडेच घेतलेलं आहे, जे लागतं ते मेन. देन मी इथे तडका दिला आणि हे इडलीचं जे पीठ आहे ते मिक्स करून इडलीच्या भांड्याला तेल लावून घेतलं व ते पीठ यामध्ये टाकून घेतलं. देन त्यानंतर मी वाफवण्यासाठी ठेवून दिलं. ही झटपट होणारी रेसिपी आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि छानही आहे, सगळ्यांना आवडेल. जर कधी इडलीचं पीठ भिजवायला विसरलं तर तुम्ही बघू शकता इथे माझी इडली किती छान तयार झालेली आहे. 15 मिनटासाठी मी हे वाफवून घेतलेलं आहे. आणि ह्या पकडी काढावर काही तुम्हाला आयडिया कशी वाटली तेही सांगा. म्हणजे आपलं भांडं मोस्टली आपण काढण्याच्या टायमिंगला ते हाताला भाजतं, आपण कापडाने काढतो, पण जर पकडीने काढलं तर खूप छान आहे. ही बघू शकतो तुम्ही माझी इडली किती छान झालेली आहे, एकदम सॉफ्ट झालेली आहे. जसं आपण पिठाची इडली करतो त्या टाईपमध्ये झालेली आहे. सो मी हे सगळे आता पटकन काढून घेते आणि आहूंना वाढते. बघूया आता त्यांना ही आवडते की नाही. थँक्यू.